राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आयुर्वेद प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई येथे प्रॉक्टोकॉन 2026 प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कार्यशाळा व राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन. मुंबई आयुर्वेद प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय व क्षेत्र व आयुर्वेदिक रुग्णालय शिव मुंबई येथील शल्यतंत्र विभागाच्या वतीने प्रॉक्टोकॉन 2026 या राष्ट्रीय परिसंवाद व प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन आयुर्वेद प्रसारक मंडळाचे सरकार्यवाह माननीय डॉक्टर आशानंद सावंत सर यांच्या हस्ते सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता करण्यात आले. सोमवार 23 मार्च 2026 रोजी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार 24 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे पुढील सत्र पार पडणार आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमात देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी व प्रतिनिधी सहभागी होत आहेत. कार्यक्रमात अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिके तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात आहे. सहभागी डॉक्टरांना प्रत्यक्ष रुग्णांच्या प्रकरणांवर आधारित चर्चेत सहभागी होण्याची व अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. कार्यक्रमादरम्यान आधुनिक उपचार पद्धती, नव्या तंत्रज्ञानाची माहिती, मार्गदर्शन करण्यात येत असून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना अद्ययावत ज्ञान व कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याला माननीय प्राचार्य डॉक्टर रविदास मोरे, उपप्राचार्य डॉक्टर अनया पाथरीकर, शल्यतंत्र विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉक्टर शीला कोहाड, सहाय्यक प्राध्यापक शल्यतंत्र डॉक्टर शततारका महाडिक, सहाय्यक प्राध्यापक शल्यतंत्र डॉक्टर मयूर पावसकर, भूलतज्ञ डॉक्टर सुदर्शन सोमानी, शल्यचिकित्सक डॉक्टर प्रवीण गोरे, अगधतंत्र विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यभान डोंगरे, डॉक्टर सुजाता जगताप, डॉक्टर राजश्री गावंड, डॉक्टर प्रिया वालवटकर, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर पंकज ताथेड, डॉक्टर संजय सातपुते, डॉक्टर गंगाप्रसाद आसोरे, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या परिसंवादासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी देशभरातून विविध भागातून उपस्थित राहणार असून प्रॉक्टोकॉन 2026 मध्ये आयुर्वेदिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान व कौशल्य वृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे. Myself, Dr. Shatatarka Mahadik Dhande. I am assistant professor at Shalatantra department of this hospital. We are glad to announce that we have arranged Proctocon 2026, wherein we are having a workshop, which is a live surgery workshop for all MS surgeons who are just passed out. And the second thing is we have been also creating awareness for anorectal diseases, because there are lots of myths which needs to be busted on both the sides, from the patients, because they also have lot of myths about anorectal diseases. That one we have been taking care of for many years, and now we have opened one more venture where we will be training surgeons so that they cater best services to the society, especially with respect to anorectal disease. So we have patients admitted to a ward already prepared for the surgeries, and with the help of my interns and housemen. Thank you so much. आपण आहोत सायन आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये. या ठिकाणी नॅशनल सेमिनार अँड लाईव्ह सर्जरी वर्कशॉपचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं. एकूणच हे लाईव्ह वर्कशॉप या ठिकाणी नवोदित डॉक्टरांना या ठिकाणी प्रेरणा देणार राहील. एकूणच आजचं उद्घाटन कशा प्रकारे राहिलं आणि डॉक्टरांचा सहभाग कशा प्रकारे या ठिकाणी दिसून येतो. आयुर्वेद प्रसारक मंडळ संचलित आयुर्वेद महाविद्यालय व शेठ रव आयुर्वेदिक रुग्णालय हे या ठिकाणी 1950 पासून या परिसरामध्ये कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये व रुग्णालयामध्ये सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे आणि महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, BMS, UG कोर्सेस सारखे कोर्सेस या ठिकाणी चालू आहेत. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळावं, सर्जिकल ट्रेनिंग मिळावं हा त्यांचा अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. विशेषतः पदव्युत्तर विद्यार्थी आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे नवीन अध्यापक त्यांना सुद्धा सर्जिकल ट्रेनिंग मिळावं, हँड्स ऑन ट्रेनिंग हे सातत्याने होत राहावं या कार्यक्रमाचा हा मूळ उद्देश होता. म्हणून या ठिकाणी आम्ही यावर्षी पहिल्यांदाच शल्यतंत्र डिपार्टमेंट तर्फे हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत
जवळजवळ मला वाटतं 140 ते 50 डेलिगेट्स या सेमिनारसाठी उपलब्ध झालेले आहेत. आणि या वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही 10 डेलिगेट्सला ट्रेनिंग, विशेषतः फॅकल्टीला सर्जिकल लाईव्ह ट्रेनिंग देण्याचा विचार केला होता. म्हणून लिमिटेड ओटीमध्ये स्पेस असतं, त्याच दृष्टिकोनातून इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात म्हणून फक्त 10च लोकांना आम्ही या ठिकाणी आज प्रवेश दिलेला आहे. आणि त्यांना अॅनोरेक्टल प्रोक्टोकॉन 2026 हा कार्यक्रमाच्या अंतर्गत अॅनोरेक्टल जे काही व्याधी आहेत, डिसिजेस आहेत, त्या संदर्भातलं सर्जिकल लाईव्ह ट्रेनिंग, हँड्स ऑन ट्रेनिंग त्यांना दिलं जाणार आहे. आणि सुसज्ज असे ऑपरेशन थिएटरमध्ये कुशल असे सर्जन आणि अनेस्थेटिक या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून ही ट्रेनिंग दिल्या जात आहे आणि याचा मला अत्यंत अभिमान आहे की ही सुरुवात आहे. याच्यानंतर दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम हे महाविद्यालय शेठ रवा आयुर्वेदिक रुग्णालय शल्यतंत्र डिपार्टमेंट तर्फे आयोजित करणार आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा. आपल्यासोबत जोडले गेले होते मोरे सर. त्यांनी एकूणच अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांना सेवा तर मिळणारच आहे, सोबत नवोदित जे डॉक्टर आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. एकूणच हा सायन महाविद्यालयात या ठिकाणी प्रेरणादायी इतर महाविद्यालयांना प्रेरणा घेण्यासारखे कार्य आपल्याला अनुभवायला मिळत आहे. त्यासोबत जोडले आहे सायन महाविद्यालयाचे एचओडी मॅडम. एकूणच आजचा हा उद्घाटन सोहळा कुणाच्या हस्ते संपन्न झाला आणि या माध्यमातून नवोदित डॉक्टरांना आणि रुग्णांना एक अनुभव राहणार आहे आणि भविष्यात ते कशा प्रकारचं सायन हॉस्पिटल महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्य राहील. प्रोक्टोकॉन 2026 या प्रोग्रामचं उद्घाटन डॉक्टर आशानंद सावंत जे आमचे सरकारी आहे त्यांच्या हस्ते झालंय. आणि त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर रवी मोरे सर, त्यानंतर आमचे सर्व फॅकल्टी ह्या प्रोग्रामसाठी उपस्थित होते. एकूण 10 विद्यार्थ्यांना आम्ही आता हँड्स ऑन ट्रेनिंग देणार आहोत आणि महाविद्यालयातर्फे असे उपक्रम वारंवार सुरू राहणार होते. याच प्रोग्रामचा एक पार्ट म्हणून उद्या एक नॅशनल सेमिनार आहे, ज्याच्यामध्ये एक 10 लेक्चर्स आम्ही ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये अॅनोरेक्टल म्हणजे गुदगत विकारांच्या संदर्भात A to Z माहिती दिली जाईल. तरी आम्हाला या प्रोग्रामसाठी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. एकूणच आजच्या उद्घाटनानंतर रुग्णांना सेवा मिळणार आहे आणि उद्या अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. आणि अशाच प्रकारचं पुढेही या सायन महाविद्यालयाच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून सेवा आपल्याला पाहायला मिळेल आणि आजचं हे उद्घाटन नक्कीच फलदायी राहील. नमस्कार, मी डॉक्टर मयूर पावसकर, सहाय्यक प्राध्यापक म्हणून शल्यतंत्र विभागात कार्यरत आहे इकडे. हा जो विचार आम्ही केला प्रोक्टोकॉन 2026चा, हा विचार आम्हाला मार्गदर्शन आमच्या प्रिन्सिपल सरांनी केलं आणि सांगितलं की अशा प्रकारचे कार्यक्रम घ्या ज्याच्यामध्ये सगळीकडचे सर्जन्स आपल्या कॉलेजला येतील आणि त्यांना आपण शिकवू शकू, एक स्टेप बाय स्टेप हँड्स ऑन ट्रेनिंग देऊ शकू ओटीच्या आतमध्ये घेऊन त्यांना. तर सरांचा हा विचार होता आणि मॅडमच्या मार्गदर्शनाने आणि सगळ्यांच्या हेल्पनी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि मला सांगायला बरं वाटतंय की आमच्याकडे अख्ख्या देशभरातून सर्जन झाले आहेत आणि जवळजवळ 150 विद्यार्थी पण येत आहेत. उद्या आमच्या महाविद्यालयात ऑडिटोरियम मध्ये आम्ही सेमिनार ठेवलाय. आज या 10 सर्जन्स पैकी पण कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश सगळीकडनं सर्जन्स आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी आलेच आहेत, पण देशभरातून हे सर्जन झाले आहेत आणि नक्कीच ते सर्जन या वर्कशॉपचा फायदा उचलतील आणि आपल्या ठिकाणी सर्जरीचा आणि शल्यतंत्राचा प्रचार आणि प्रसार करायला मदत करतील. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांच्या सहयोगाने हे या ठिकाणी लाईव्ह वर्कशॉप या ठिकाणी पाहायला मिळते आणि देशभरातून डॉक्टर या ठिकाणी आले आहेत आणि नवोदित डॉक्टरांना या ठिकाणी उद्या पण मार्गदर्शन राहणार आहे. अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा साहेब.